समजून घेऊया सायन्समधील महत्त्वाचे शब्द जे आपल्याला नेहमी उपयोगी पडतील. सायन्स डिक्शनरी पार्ट 9. रिप्रोडक्शन म्हणजे पुनरुत्पादन किंवा पुनर्निर्मिती. ईच मायक्रो ऑर्गॅनिझम नीड्स अ स्पेसिफिक एन्व्हायरमेंट फॉर रिप्रोडक्शन. प्रत्येक सूक्ष्मजीवाला पुनरुत्पादनासाठी विशिष्ट वातावरणाची आवश्यकता असते. रिसर्च म्हणजे संशोधन. द रिसर्च वर्क रिगार्डिंग स्कॅटरिंग ऑफ लाईट इज नोन ॲज द रामन इफेक्ट. प्रकाशाच्या विखुरण्यासंबंधीचे संशोधन कार्य रामन इफेक्ट म्हणून ओळखले जाते. रेजिस्टन्स म्हणजे प्रतिकार करणे किंवा विरोध करणे. टू इम्प्रूव्ह द बॉडीज रेजिस्टन्स टू डिसीज, बॉडी नीड्स विटामिन्स, मिनरल्स अँड फायबर इन द डाएट. शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आहारात जीवनसत्वे, खनिजे आणि फायबरची गरज असते. रेस्पिरेटरी श्वसन किंवा श्वसन विषयक. व्हेक्युलर स्मोक कॉज टू इरिटेशन ऑफ रेस्पिरेटरी ट्रॅक अँड लंग्स. वाहनांच्या धुरामुळे श्वसनमार्ग आणि फुफ्फुसांना त्रास होतो. स्कॅटर्ड म्हणजे विखुरलेले. सेल ऑर्गनल्स आर स्कॅटर्ड इन द सायटोप्लाझम. सेल ऑर्गनल्स सायटोप्लाझममध्ये विखुरलेले असतात. सायंटिस्ट म्हणजे शास्त्रज्ञ. सर सी.व्ही. रमन वॉज द इंडियाज ग्रेट सायंटिस्ट. सर सी.व्ही. रमन हे भारताचे महान शास्त्रज्ञ होते. स्क्रॅप म्हणजे भंगार किंवा रद्दी. जसं स्क्रॅप पेपर म्हणजे रद्दी कागद, स्क्रॅप मेटल म्हणजे भंगार धातू. स्कम म्हणजे मळी, तवंग किंवा घाण. बरेचदा आपण काही साचलेल्या पाण्यावरती एक विशिष्ट प्रकारचा तवंग बघतो. वर एक विशिष्ट प्रकारचा थर आपल्याला कचऱ्याचा किंवा मळीचा जमा झालेला दिसतो. त्याला स्कम असं म्हणतात. ग्रीन स्कम फाउंड ऑन स्टँजंट पूल्स. अस्वच्छ तलावावर हिरवा कचरा आढळला. सीझन म्हणजे हंगाम, मौसम किंवा योग्य असा काळ. जसं की रेनी सीझन म्हणजे पावसाळी हंगाम किंवा पाण्याचा काळ, त्याला पावसाळा आपण असं म्हणतो. विंटर सीझन म्हणजे हिवाळा हंगाम, हिवाळा. समर सीझन म्हणजे उन्हाळी हंगाम किंवा उन्हाळा. सेक्शन म्हणजे विभाग किंवा भाग. द चिल्ड्रन्स सेक्शन ऑफ द लायब्ररी. लायब्ररीचा मुलांचा विभाग. सेपरेट म्हणजे वेगळे किंवा स्वतंत्र. बिग फॅक्टरीज हॅव अ सेपरेट डिपार्टमेंट फॉर द मेंटेनन्स ऑफ मशीन्स. मोठमोठ्या कारखान्यांमध्ये यंत्रांच्या देखभालीसाठी वेगळा विभाग असतो. सेव्हरल म्हणजे अनेक, निरनिराळे किंवा बरेच. देर आर सेव्हरल वेज ऑफ सेव्हिंग एनर्जी. ऊर्जा बचत करण्याचे अनेक मार्ग आहेत. सवेज म्हणजे सांडपाणी. मेनी मॉस्किटोज ग्रो इन डोमेस्टिक सवेज. घरगुती सांडपाण्यात अनेक डास वाढतात. स्किन म्हणजे त्वचा. द आउटरमोस्ट कव्हरिंग ऑफ द बॉडी इज कॉल्ड स्किन. शरीराच्या सर्वात बाहेरील आवरणाला त्वचा म्हणतात. स्नीज म्हणजे शिंकणे. होल्ड अ हँडकरचीफ ओव्हर युअर माउथ अँड नोज व्हेन यू कफ ऑर स्नीज. खोकताना किंवा शिंकताना तोंडावर आणि नाकावर रुमाल धरा. सॉलिटरी म्हणजे एकटा किंवा निर्जन. सम मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर सॉलिटरी, दॅट इज दे लिव्ह सिंगल लाईक अमिबा. काही सूक्ष्मजीव एकटे असतात म्हणजेच ते अमिबासारखे एकटे राहतात. सोल्युशन म्हणजे विरघळवण्याची क्रिया, द्रावण किंवा उपाय किंवा निरसन. अ मिक्सचर ऑफ वॉटर अँड सॉल्ट इज नोन ॲज सॉल्ट सोल्युशन. पाणी आणि मीठ यांचे मिश्रण मीठ द्रावण म्हणून ओळखले जाते. स्पेस म्हणजे जागा
किंवा अवकाश किंवा अंतरिक्ष. व्हॅक्यूम मीन्स अन एम्प्टी स्पेस फ्रॉम व्हेअर एअर इज पार्शली रिमूव्ड. व्हॅक्यूम म्हणजे रिकामी जागा जिथून हवा अर्धवट काढून टाकली जाते. स्पेसिफिक. स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट किंवा स्पष्ट. ईच मायक्रो ऑर्गॅनिझम नीड्स अ स्पेसिफिक एन्व्हायरमेंट फॉर ग्रोथ. प्रत्येक सूक्ष्मजीवाला वाढीसाठी विशिष्ट वातावरणाची आवश्यकता असते. स्पील. स्पील म्हणजे गळती किंवा वाहून जाणे. While transporting in ocean, oil spills into water. समुद्रात वाहतूक करताना तेलाची पाण्यात गळती होते.